मुंबई नागपूर प्रस्तावित द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धी कॉरिडॉरसाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना आता अधिकचा मोबदला देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। रश्मी, काय तपशील? रेश्मा, आपण बघतोय की हा समृद्धी कॉरिडॉर आहे तो मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि ह्याला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता। उद्धव ठाकरे यांनी देखील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना वचन दिलं होतं की ह्या शेतकऱ्यांना भूमी होऊन देणार नाही। कुठेतरी सरकारसाठी ही डोकेदुखी ठरू नये हे पाहता आता मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीआधी या संपूर्ण कॉरिडॉरसाठी जी जमीन दिली जाणार आहे, मग ते शेतकरी असतील किंवा जमीन मालक असतील, त्यांना सुधारित अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जे जमीन देणार आहेत त्यांना प्रतिवर्ष एकरी 30,000 ते 60,000 पर्यंत हे अनुदान वाढवून देण्यात येणार आहे। इतकंच नाही तर हे अनुदान पुढची 10 वर्ष त्यांना दिलं जाणार आहे आणि प्रतिवर्षी ते जे अनुदान दिलं जाणार आहे त्याचा जो टक्का आहे तो देखील वाढवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे जे जमीन देणार आहेत त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात ह्या समृद्धी कॉरिडॉरच्या आसपास 24 छोटी छोटी नगरं ज्यांचा विकास होणार आहे त्या नगरांमध्ये देखील त्यांना 25 ते 30% विकसित असे भूखंड देण्यात येणार आहेत, म्हणजे जमिनीच्या बदल्यात जमीन देखील मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकरी किंवा जे जमीन मालक देणार आहेत त्यांना समाधानी करण्यासाठी आणि त्यांचा राग घालवण्यासाठी सरकारने हा मोबदला वाढवून दिलेला आहे। नक्कीच रश्मी, सरकारने एक महत्त्वपूर्ण असं पाऊल उचललंय। रश्मी, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना किती आणि कसा मोबदला देण्यात येणार आहे त्यावरती एक नजर टाकूयात। जिरायती जमिनीला प्रतिवर्षी प्रति एकरी 30,000 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे, तर बागायती जमिनीला प्रतिवर्षी प्रति एकरी 60,000 रुपये दिले जातील। हंगामी बागायती जमिनीला प्रतिवर्षी प्रति एकरी 45,000 रुपये दिले जाणार आहेत। ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पामध्ये गेलेली आहे त्यांना या मोबदल्यात प्रतिवर्षी तब्बल 10% वाढ होणार आहे। सोबतच द्रुतगती महामार्गाशेजारी उभ्या राहणाऱ्या नगरामध्ये विकसित भूखंड देखील या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे। नगरांमध्ये 25 ते 30% भूखंड हा प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित करण्यात येणार आहे।